निखिल आणि निलेश अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. या आधीच्या सामन्यामध्ये देखील हीच सलामीची जोडी आपण बघितली होती, परंतु पहिल्या बॉलचा सामना निलेशनं केला होता आणि षटकारानं त्यानं अकाउंट ओपन देखील केलं होतं. परंतु या मॅचमध्ये आपण बघतोय की निखिलनं स्ट्राईक घेतली आहे पहिल्या बॉलसाठी. गोलंदाजीची सुरुवात करेल अंबरजी संघाकडून गणेश. लेफ्ट आर्म गोलंदाज गणेश. अंबरजी संघ देखील चांगला आहे, त्यांनी देखील एक सामना जिंकलेला आहे आणि सोरगाव बी संघाने देखील विजयानं सुरुवात केली आहे या स्पर्धेमध्ये. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो, पहिल्याच बॉलवर स्कूप करण्याचा प्रयत्न होता, पॅडल स्कूप, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. फुलटॉस होता खरं तर, पर्वणी तर होती फलंदाजासाठी, परंतु एक्झिक्युशन चुकलंय. पहिला बॉल डॉट. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली आणि निखिलचा जर विचार केला ना तर इम्प्रोव्हायझिंग शॉट केल्यामध्येच त्याला ओळखलं जात आहे. नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहतोय तर स्वीप केलाय, स्कूप केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर पाठलाग करतील, तर चेंडू निघून चाललाय बॅकआउट ऑफ द स्क्वेअर लाईक. 4 धावांसाठी आलाय निखिल याच्या बॅटमध्ये चौकार. हाच प्रयत्न पहिल्या बॉलवर देखील केला होता, त्यावेळेला खरं तर जास्त फाईन खेळण्याचा प्रयत्न होता, कदाचित शॉर्ट फाईन लेगच्या वरून जायचं होतं, परंतु त्यावेळेला एक्झिक्युशन चुकलं होतं. यावेळेला मात्र योग्य दिशा दिली. इम्प्रोवाइज पद्धतीनं स्वीप करत असताना पहिला चौकार प्राप्त केलाय आपल्या टीमसाठी. कंट्रोलफुल शॉट सिलेक्शन होतं, या आधी जरूर केलायचं होतं, मात्र त्यामध्ये कंट्रोल नव्हतं. ते पुन्हा एकदा आपण पाहतो स्विच हिट केलाय, आता मात्र चेंडू निघून गेलाय. शॉट थर्डमॅन आणि गलीच्या क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी अजून एक आलाय निखिल याच्या बॅटमधनं चौकार. निखिलनं बरोबर अँटिसिपेट केलेला आहे. गोलंदाजाची लेंथ विशेषतः चांगल्या प्रकारे ओळखतोय की फुलर लेनचेच बॉल येणार आहेत आणि गोलंदाज देखील फुलर लेनचे बॉल टाकतोय. याही वेळेला जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न केला नाही, फक्त दिशा दिली. स्विच हिटचा वापर करत असताना शॉर्ट थर्डमॅन आणि बॅकवर्ड पॉईंटच्या मध्ये जो गॅप होता तो गॅप त्याने शोधलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार निखिल बुतेच्या बॅटमधून. भन्नाट फॉर्म मध्ये आहे या हंगामामध्ये निखिल बुते. यावेळेला मात्र जोरानं स्वीप लगावण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल, पूर्ण लांबीचा बॉल आणि बीट केलाय बॅटरला. बॅटर चांगला आहे. 2 डॉट चेंडू आले, 2 चौकार देखील पाहायला मिळालेत. सोरगाव ब संघ प्रथम बॅटिंग करत आहे या मॅच मध्ये. यावेळेला शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून बॉलला काढलाय, थेट खेळाडू कक्षामध्ये बॉल जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्यामध्ये वाकबगार असलेला सोरगावचा हा निखिल भुते, रन मशीन ऑफ सोरगाव. खऱ्या अर्थाने रन मशीनच आहे. अगदी आपण पाहिलं असेल SG डोले ट्रॉफी मध्ये, तिथे देखील आपण पाहिलं तर अशाच प्रकारचा खेळ राहिला होता. पुन्हा एकदा अजून एक इम्प्रोव्हायझिंग शॉट अगदी आपण पाहतोय त्याच्या खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा देखील आलाय. 4 धावांसाठी चौकार निखिल भुते याच्या बॅटमधनं. चौकारांची या ठिकाणी आपण पाहतोय आतिषबाजी केली सध्या. षटक झाले समाप्त. तब्बल 4 चौकार पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. धावसंख्या बिनबाद 16. चांगली सुरुवात आहे, दमदार सुरुवात इथे पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना आई गावदेवी सोरगाव ब संघाची एकही फटका समोर त्याने खेळलेला नाहीये. सातत्याने इम्प्रोवाइज फटके खेळलेत. 2 धावांची पेनल्टी घोषित करण्यात येत आहे. अंबरची टीमला ही 2 धावांची पेनल्टी असेल, कारण ड्रेस कोडच्या नियमाचं उल्लंघन त्यांनी केलेलं आहे. पेनल्टीच्या 2 धावा देखील स्कोअरमध्ये ऍड केल्या जात आहेत. धावसंख्या 18. 18 रन्स ऑन द बोर्ड. बघा, एका संघातील सर्व खेळाडूंचे जे गणवेश आहेत ते एक समान असले पाहिजेत, नाहीतर आपल्याला पेनलाइज केलं जाईल. पहिलं षटक अप्रतिम राहिलं. अगदी आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये डबल डिजिट मध्ये धावा आल्यात. 18 धावा. अप्रतिम फलंदाजी राहिले आणि निखिल बुते आपण पाहिलं असेल प्रत्येक सामन्यामध्ये शक्तीपेक्षा युक्ती महान जे म्हटलं जातं ना, त्या प्रकारे फलंदाजी नेहमी करत असतो आणि तीच फलंदाजी आता देखील करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्या बॅटमधनं पहिल्या षटकामध्ये देखील 4 चौकार आलेत. मागच्या मॅच मध्ये निखिल थोडासा लवकर बाद झाला होता, त्यानंतर फलंदाजी ढेपाळली होती. नवीन षटकाला सुरुवात. पहिला बॉल समोर प्रहार केलाय, लॉंग ऑनला पाठवलंय बॉलला. 1 धाव ते मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्वतःचा अकाउंट ओपन केलंय फलंदाज निलेशनं. निलेश देखील दर्जेदार बॅटर आहे, त्याच्याकडे चांगला अनुभव आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 19. गोलंदाज अमितला बघतोय आपण या दुसऱ्या षटकामध्ये. वातावरणामध्ये फार आता बदल झालेले आहेत. मागच्या काही वेळापासून आपण बघतोय की आकाशामध्ये ढग जमा झालेले आहेत.
सूर्यप्रकाश थोडासा कमी झालेला आहे मैदानामध्ये, ढगाळ वातावरण आहे. वारंवार फाईन लेगच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न, हा बॉल चांगला होता, वेग जबरदस्त दाखवलाय गोलंदाज अमितनं. व्हेरिएशन आहे अमितकडे आणि त्याचं प्रदर्शन दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. वावेकर आणि आवाज पाली दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना इथे आपण पाहतोय. निखिल भूत याची यष्टी उद्ध्वस्त केली आहे. अगदी पाहिलं शफल झाले होतं तेच ओळखलं गोलंदाजाने आणि त्या प्रकारचा चेंडू देखील डिलिव्हर केला गेलाय. महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये येत असताना निखिल भूत बॅक टू द डगआउट. असं म्हणतात आती तेथे माती. एम्प्रोवाइज फटक्यांचा कुठेतरी अतिरेक सुरू होता आणि त्याचाच परिणाम आपण बघतोय की दांडी अखेर गोल झाली आहे फलंदाज निखिल भुतेची. सुरुवात तर चांगली मिळाली होती परंतु फार मोठी खेळी त्याला करता आली नाही. मात्र तरी देखील चांगलं योगदान दिलं. 4 चौकार ठोकले, 16 धावांचं योगदान दिल्यानंतर माघारी परततोय निखिल भुते. संघाची धावसंख्या 1/19. चांगली सुरुवात जरूर त्याने करून दिली होती आणि त्यानंतर विकेट देखील आले. चला मंचावर आपण मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार सन्मान करणार आहोत. मान्यवर आहेत पालीगावचे विनायकजी तरणे साहेब आहेत, लेजंड खेळाडू आहेत पालीगावचे, त्यांचा आपण सत्कार सन्मान करणार आहोत. अल्पेश जाधव यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते आपण मान्यवरांचा सत्कार सन्मान करणार आहोत. आणि दर्शकांना विनंती आहे, मॅच चालू असताना कृपया करून मैदानातून गाडी घेऊन येऊ नका, विनंती असेल. मान्यवरांचा सत्कार सन्मान केलं जात आहे. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मोमेंटो देऊन यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्ट पुल केला आणि सक्सेसफुल चेंडू झालाय गुल. 6 धावांसाठी आलाय कॉर्नर क्षेत्रामध्ये. षटकार, चांगला फटका. आले अगदी शॉर्ट पिच चेंडू जरूर होता साहिलच्या अगेन्स्ट. शॉर्टम पुल गेला आणि त्यामध्ये सक्सेसफुल ठरत असताना पहिल्या चेंडूवर शक्तीचं प्रदर्शन, बॉटम हँडचा देखील अप्रतिम वापर केला होता आणि चेंडूला सरळ फेकून दिला. 6 धावांसाठी षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 25 या अंकावर. यावेळेला ऑफ साईडला ड्राईव्ह केला हवेत आहे परंतु बाउन्सवर पोहोचलाय डीप कव्हरला. हाही फटका छान होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये पाहायला मिळालं. फक्त 1 धाव मिळेल. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 26. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर चालू असलेला सामना आई गावदेवी सोरगाव बी विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट्स अंबरजे. अंबरजे संघ टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करत आहे या मॅचमध्ये. 26 for 1. स्ट्रायकिंग इनला निलेश. अंबरचा संघ देखील पहिल्या सामन्यामध्ये देखील त्यांची अप्रतिम कामगिरी राहिली होती. अगदी 4 धावांची पेनल्टी देखील होती मात्र तिथे देखील सामना जिंकला होता. इथे आपण पाहतोय मोठा फटका केलायच्या नात्यामध्ये एलिव्हेशन नव्हतं, मिस टाइम शॉट आणि मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता. कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल स्वीकारली गेली. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. निलेश बॅक टू द डगआउट. चांगला फिल्डर आहे निखिल, डीपमध्ये सातत्याने चांगलं योगदान देतोय. मागच्या मॅचमध्ये तर एक जबरदस्त धावता झेल एका हाताने त्याने टिपला होता. हा तर फार सोपा झेल होता, त्याच्या स्टँडर्डनुसार कुठलीही चूक केली नाही. दुसरा धक्का बसलाय. फलंदाज निलेश माघारी परतलाय. संघाची धावसंख्या आपण बघतोय 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 षटकांचा खेळ देखील संपलेला आहे. प्रतिषटक 13ची सरासरी सध्या तरी गाठलेली आहे सोरगाव बी संघानं. आणखी 13 ते 14 धावा आल्या तर 40 किंवा त्यापेक्षा थोडंसं अधिकचं टार्गेट जरूर देता येऊ शकतंय आणि तो प्रयत्न राहील. त्यासाठी मला असं वाटतं की किमान 2 मोठे फटके त्यांना खेळावे लागतील. 2 मोठे फटके आले तर 45 पर्यंत देखील धावसंख्या जाऊ शकते. फिल्डिंग लावून घ्या प्लीज अंबरजी टीम. खेळपट्टीवर आपण आता फलंदाज पाहतोय साहिल आणि निशांत, दोन्ही ताकदीचे फलंदाज आहेत. त्यांच्याकडनं अपेक्षा जरूर असेल या षटकामध्ये जर 2 मोठे फटके आले तर एक चांगली फायटिंग टोटल जरूर म्हणू शकता. अगदी 10 ते 15 धावा आल्या तरीही एक चांगली टोटल. अंबरच्या संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील चांगला बॅटिंग लाईनअप आहे, ते आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलंच होतं. नवीन गोलंदाज झालेत रुपेश. अंबरचे संघ लक्षात घ्या, आपण वेळ जास्त खर्च करत आहात. गोलंदाजीसाठी रुपेश.
थोडासा पुढे टाकलेला बॉल ऑन साईडला उडवायचा होता, मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. पहिला बॉल डॉट. सुरुवात चांगली आहे या षटकाची गोलंदाज रुपेश कडून. शेवटचे 5 बॉल्स बाकी. धावसंख्या स्थिर आहे 26, 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिला चेंडू अप्रतिम राहिला, निर्धाव चेंडू आला होता. यापुढील चेंडू रुपेश. आता मात्र आपण पाहतो इम्प्रोवायझिंग शॉट, स्वीप केलाय, फॉलिंग स्वीप, आणि तिथे पुरेपूर फायदा उचलत असताना आपण पाहतोय वन बाउन्स चेंडू ट्रॅव्हल झालाय बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लाईक 4 धावांसाठी आलाय. स्पर्धेचे आयोजक सन्माननीय पंडित माळी साहेब, माजी उपसरपंच ग्रामपंचायत भोकरी यांचं देखील आता पुन्हा एकदा आगमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या चेंडूवर सर क्षेत्ररक्षकाची कोणत्याही प्रकारची चुकी नव्हती, मात्र आपण पाहिलं असेल इनफिल्डमध्ये थोडंसं आपण पाहिलं तांत्रिक अडचणी होत्या. इथे आपण पाहतो चेंडू ट्रॅव्हल झालाय अलाउंड द कार्पेट. दुसऱ्या धावायची प्रयत्न संधी होती आणि त्या संधीचं सोनं देखील गेलंय. अगदी पाहू शकता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले होते आणि छोटीशी संधी निर्माण झाली आणि त्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला गेलाय. 2 धावा पडून पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या आपण पाहतोय 36 धावा फलकावर. शेवटचा बॉल सामना करेल पुन्हा एकदा साहिल. लवली डिलिव्हरी, चांगला यॉर्कर ऑफ स्टिकच्या बाहेर, बॅटरला पूर्णपणे खोलून ठेवलं. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर डावाची सांगता. चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये. फक्त 10 धावा खर्च केल्या रुपेशनं. एकूण धावसंख्या 36 आणि 37 धावांचं टार्गेट 3 ओव्हर्समध्ये. हा सामना जिंकण्याकरिता गावदेवी स्पोर्ट्स अंबरजी टीम समोर. नेक्स्ट मॅच गावदेवी वावेघर विपक्ष आवाज पाली. दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. टॉस केला जाईल. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. आवाज पाली विपक्ष गावदेवी वावेघर. आवाज पाली संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. वावेघर संघ आपण देखील यायचे. चला वावेघर संघाचे कर्णधार लवकर या. आणि मी मान्यवरांना विनंती करतोय की या पुढील सामन्याची आपण नाणेफेक करणार आहोत. आपल्या समवेत आहोत शानवाजी शेख साहेब आहेत, उद्योगपती भोकरीचे. त्यांच्या हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेक करणार आहोत. त्या ठिकाणी दोन्ही संघांचे कर्णधार देखील उपस्थित आहेत. आई गावदेवी वावेघर संघाचे कर्णधार आणि आवाज स्पोर्ट्स पाली संघाचे कर्णधार देखील आहेत. मान्यवर देखील आपल्या संघात जोडले गेलेत. सर्वप्रथम नाण्याची ओळख करून देतो. एका बाजूला आहे D11 भोगरी आणि एका बाजूला आहे या स्पर्धेचे शिल्पकार महादेव अप्पा गोरले. शानवाज शेख साहेब आहेत, त्यांच्या पुत्राच्या हातनं आपण नाणेफेक करतो. D11 भोकरी आवाज आहे, मात्र महादेव अप्पा गोरले आलाय. आपण टॉस विनिंग कप्तानला देणार आहोत शीतपेय. टॉस विनिंग कप्तानला शीतपेय दिले जाते.
मान्यवरांना विनंती करेन की आपण मंचावर जाऊन विराजमान व्हायचं. नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. जास्त काही विचारणार नाहीये. क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. तर हे बाबेकर संघाचे कर्णधार आणि आवाज पाली संघाचे कर्णधार आहेत. आपण जर नाणेफेकी जिंकला असतं तर निर्णय काय असतं? क्षेत्ररक्षण. मात्र आता मनविरुद्ध करायचं आहे. प्रथम फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 50. शेवटचा प्रश्न, तुम्ही पहिला सामना केलताय तर 40 ते 50 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे. कोणत्या फलंदाजांकडून अपेक्षा असेल आणि या आयोजनाबद्दल काय म्हणाल? कुणाल, संजोग आहे, विनायक आहे यांच्यावर अपेक्षा असते. आणि आयोजन तर खूप छान आहे. हा पहिल्यांदा खेळतो. धन्यवाद. धन्यवाद. हे होते पाली संघाचे कर्णधार. तर न्यूज येते टॉसबॉक्स मधनं आई गावदेवी बाबेकर संघाने नाणेफेकीचा गोल प्राप्त केलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय आवाज पाली संघाला फलंदाजी करिता. बोलूया समालोचन कक्षामध्ये त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे साथी समालोचक दीपक सुतार सर. थँक्यू सो मच. मॅच लावते सुरुवात. 37 धावांची आवश्यकता असताना पहिला सोडवलाय. बॉल चाललाय वन बॉस बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय फलंदाज किशोरच्या बॅट मधून. ऑन स्क्रीनवर तुम्ही प्रेक्षकांना पाहू शकता. झाडावर बसून या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. दुसरा बॉल. पहिल्या बॉलवर चौकार. फुल टच ऑन साइडला पुल केला. बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा कडक षटकार ठोकलाय किशोरने. ईशान मंडपचे प्रोप्रायटर आकाश पालवी मुख्य व्यासपीठावर आहे. त्यांना आपण सन्मानित करूयात. पंडितजी माले यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. 3 ओव्हरमध्ये 37 धावांचं टार्गेट असताना पहिल्या बॉलवर चौकार आल्याने दुसरा बॉल मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार ठोकले. 2 बॉल आणि अंबरच्या टीमची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचले. जबरदस्त सुरुवात करून दिली किशोरने. नक्कीच जर पहिल्या इनिंगची ज्या वेळेस सुरुवात झाली होती त्यावेळेस नक्कीच आवर्जून म्हटलं होतं की अमर जे संघाकडे देखील त्याच ताकदीचे फलंदाज आहेत आणि त्याच ताकदीचं प्रदर्शन, शक्तीचं प्रदर्शन करत असताना आपण पाहिलं असेल. यश याच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर षटकार देखील आलाय. इथून आपण पाहिलं तर स्कोरबोर्डवर एकंदरीत 10 धावा आल्यात. 37 धावांचा पाठलाग करत असताना दोन्ही चेंडूवर हवी ठरलेत फलंदाज यश याच्यावर. तर इथून पुढे देखील कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. राऊंड द विकेटने यश यावेळेस पुन्हा एकदा समोर. लॉफ्टेड ड्राईव्ह लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक चांगला फटका किशोरच्या बॅट मधून. हा खणखणीत चौकार. आक्रमण चढवायला सुरुवात केली आहे किशोरने. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून यशच्या विपक्षामध्ये. समोरच्या दिशेने खूपच चांगले लॉफ्टेड फटके आपल्याला पाहायला मिळाले आणि फुल बॉल ज्यावेळेस टाकला त्यावेळेस क्रॉस बॅटने त्याला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलं. सुरुवात तर चांगली झाली आहे. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय. मिस टायमिंग जरूर आहे. शतरक्षक पोहोचलेत निखिल बुते आणि त्यांच्या हातामध्ये झेल. पहिला झटका लागलाय किशोरच्या रूपेने. फलंदाज बाद. नक्की जर फुलटॉस चेंडू जरूर होता मात्र त्यावर आपण पाहिलं तर एलिव्हेशन नव्हतं. मिस टाइम शॉट होता आणि निखिल बुते होतं. कोणत्याही प्रकारची चूक न करता निखिल बुतेने जेल स्वीकारले आणि हा असा क्षेत्ररक्षक आहे की त्याच्या माध्यमातून आपण खूप कमी वेळेला जेल सुटताना पाहायला मिळतात आणि ही विकेट देखील तेवढ्याच महत्त्वपूर्ण होते. ते ठाऊक होतं. त्याच अनुषंगाने तिथे पोहोचले आणि कोणत्याही प्रकारची चूक न करता जेल स्वीकारली. पहिलं विकेटचं पतन देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. ज्याच्या बॅटमधनं खूप साऱ्या चांगल्या धावा आल्या होत्या. 4 चेंडूंचा खेळ त्यांनी अगदी आपण त्याच्या बॅटमधनं पाहिला. मात्र धावा खूप साऱ्या चांगल्या 14 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या होत्या. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. गणेश आलेत. पहिल्या फलंदाजाने नक्कीच त्याचं काम पूर्ण करून जरूर ते डगआउटच्या आसऱ्याला परतलेत. तर गणेश देखील आपण पाहतोय दबकऱ्या हाताचा फलंदाज आहे. समोर जाईल यश. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढले. क्षेत्ररक्षक नाही आहेत.
चेंडू सरळ जातो सीमा पार. 4 धावांसाठी आलाय गणेश याच्या बॅटमध्ये चटका. लोबर फुलटॉस होता हा देखील. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हते, दूरवर क्षेत्ररक्षक होते. प्रयत्न जरूर केले क्षेत्ररक्षकाने, चेंडू रोखू शकले नव्हतं. 4 धावांसाठी चौकार आलाय स्कोरबोर्डवर. धावसंख्या आपण पाहतो 18 या अंकावर आहे. शेवटचा चेंडू शेष असेल या षटकातील. एक विकेट जरूर आली, मात्र त्या विकेटचा आपण त्यानंतर आपण पाहिलं असेल कोणत्याही प्रकारचा दबाव पाहायला मिळाला नव्हता. इथे क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. अवघ्या काही धावा रोखत असताना अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिले. षटक समाप्तीचा इशारा येतो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या आपण पाहतो 19. एक बाद 19 स्कोरबोर्डवर धावसंख्या आहे. 37 धावांचा पाठलाग करत असताना खूप सारी चांगली धावसंख्या आपण स्कोरबोर्डवर पाहतोय पहिल्या षटकामध्ये. अगदी बरोबर, पहिली विकेट जरूर आले, परंतु 19 धावा 37 लक्ष आहे. सुरुवात चांगली करून दिली होती किशोरने, त्याची विकेट गेली आणि त्याच्यानंतर गणेश आले, त्यांनी देखील चौकारांनी आपल्या डाबाला सुरुवात केली. त्यांनी 2 बॉल फेस केले, 5 धावांचं योगदान दिले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 वर 1 विकेट आणि आता 12 बॉलचा खेळ शिल्लक. 12 बॉलमध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. इथून सरासरी थोडीशी घसरलेली पाहायला मिळते. रिक बॅटरचा विचार केला तर 9.00च्या सरासरीने आता बॅटिंग करावी लागेल, कारण सुरुवात चांगली करून दिली होती किशोरने. जरूर तो बाद झाला, परंतु 4 बॉल फेस करत असताना 14 धावांचं त्याने योगदान दिलं. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. सामन्यामध्ये पकड निर्माण केली. धावा तेवढ्या फारशा जमा केल्या नाहीयेत पहिल्या डबामध्ये. निखिलच्या बॅटमधून जरूर 4 चौकार आले होते. निलेश भुते लवकर बाद झाले. निखिल भुते दुसऱ्या ओव्हरसाठी समोर लेफ्ट हँड बॅटर गणेश, नॉन स्ट्रायकिंगवर बॅटर दिनेश आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी पाहायला मिळते आज गावदेवी अंबारच्या टीमच्या माध्यमातून. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट डीप मध्ये काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन देखील ठेवले गेले. पहिलाच बॉल पुलटा जोडवलाय, खेचून मारलाय, बॉलला पाठवलंय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तुंग षटकार ठोकलाय गणेशने आणि स्वागत केले निलेश भुतेचं. षटकाराच्या मतीने टीमची धावसंख्या झपाट्याने पुढे जात असताना जाऊन पोहोचली ती 25 वर. आणि आता हा पेपर अगदी सोपा झाले गावदेवी अंबरच्या टीमला, कारण 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 11 बॉल मध्ये आता फक्त 12 धावांची आवश्यकता आहे. अंबरच्या संघाला शुभेच्छा आल्यात. हर्षल गोडले यांच्याकडनं अंबरच्या संघाला शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. षटकार आला. पुढील चेंडू आपण पाहतो, पुन्हा एकदा उडवला ऑन साइडला. मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक येतील डाऊन द बॉल. आता मात्र जेल स्वीकारली गेली. काय घडलं त्या ठिकाणी? हेच नक्कीच विकेटचं बदन. अजून एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. गणेश बॅक टू द डकआउट. षटकार आल्यानंतर हा देखील आपण पाहतोय लॉफ्टेड शॉट केलायचा होता जरूर. मिस टाइम शॉट होता. खूप वेळ चेंडू हवेत आणि जज केला गेला परफेक्टली. जेल देखील गॅदर केली. अजून एक विकेटचं बदन. गणेश बॅक टू द डकआउट. मात्रे बाळ्या मामा 1 नंबर. सुरेश मात्रे बाळ्या झालंय. दिनेशजी पाळवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपल्या मंचावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. विकेट आली आहे दुसरा झटका लागला. 25 या धावसंख्येवर 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता 12 धावांची गरज. डॉट बॉलची संख्या थोडीशी वाढवावी लागेल. विकेट जरूर निखिल भुतेने मिळून दिली. नवीन बॅटर स्ट्रायकिंगवर रुपेश, नॉन स्ट्रायकिंगवर दिनेश आहेत. अजूनही त्याला स्ट्राईक सापडली नाही. राईट हँड बॅटरला स्क्वेअर लेग डीप मध्ये ठेवले गेले. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन असे देखील क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत. पॉईंट सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये पाहायला मिळतोय. चला जास्त वेळ खर्च करू नका. अजूनही 4 मॅचेस आजच्या दिवसातील शिल्लक आहेत. 10 बॉल शिल्लक, 12 धावांची गरज रुपेश साठी. निखिल यावेळेस बॅटची कडा समोर खेळण्याचा प्रयत्न होता. मोठी कडा लागून बॉल चालले थर्डमॅन परिसरामध्ये. शर्यत सुरू आहे. अखेरकार बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार येतोय. वर चेंडू आला नव्हता, मात्र आपण पाहिलं एज लागली आणि त्या ठिकाणी थर्डमॅन रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. धावा मात्र 4 येताना पाहायला मिळाल्या.
बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नव्हता, मात्र 4 धावा आल्यात, हे महत्वाचं असेल. आणि आउटफील्ड मागे खूपच फास्ट आहे. आता फक्त 9 बॉल मध्ये 8 धावांची गरज. यावेळेस ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, बॉल हवेत, विकेट किपर बॉलच्या खाली पोहोचलेत, परंतु त्या अगोदर प्रयत्न केले, गोलंदाजाने कॅच पकडू शकले नाहीत. तोपर्यंत 2 धाबा येतील. बॅटर रुपेशच्या खात्यामध्ये भरपूर उंची होती, अंतर कमी राहिलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा झेल होता. विकेट किपर साठी हा झेल अगदी सोपा होता, परंतु गोलंदाज अगदी धावत आले होते. कॅच सुटल्यानंतर 2 धाबा येतील. आता 8 बॉल मध्ये 6 धाबांची गरज. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 वर 2 विकेट. सदोतीस धाबांची आवश्यकता होती 18 बॉल मध्ये, परंतु पहिल्याच ओव्हर मध्ये सुरुवात यशच्या विपक्षामध्ये चांगली केली. त्याचं षटक थोडंसं खर्ची केलेलं, 3 चौकार 1 षटकार पहिल्याच ओव्हर मध्ये. जबल आपण जर विचार केला तर 19 धाबा खर्च केल्या होत्या. सोडून दिलाय, अगदी यष्ट्यांच्या वरून गेला, कोणत्या खेळण्याचा प्रयत्न नव्हता. डॉट बॉल पाहायला मिळालं. 7 बॉल 6 धाबांची आवश्यकता. अजून एखादा डॉट बॉल किंवा विकेट जर प्राप्त केली तर थोडासा दबाव निर्माण होऊ शकते आणि शेवटच्या ओव्हर पर्यंत एक मॅच राहू शकते, आणि त्याच्यासाठीच आता गोलंदाज निखिल बुतीला प्रयत्न करावे लागतील. 7 बॉल 7 धाबांची गरज. यावेळेस खेचून मारलाय बॉलला, शॉर्ट पुल केलाय आणि बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार टोकलाय आणि सामना जिंकून दिलाय बॅटर रुपेशने. विनिंग षटकार. मॅन ऑफ द मॅच अमित, ज्यांनी गोलंदाजी करत असताना 2